तर मुलींसाठी आपण दरवर्षी 10वी नंतर MSCIT क्लासेस मुलींना लावतो. बर. ज्याने की त्यांना थोडंसं कम्प्युटर ज्ञान येईल आणि त्या पार्ट टाइम जॉब करू शकतात. त्यानंतर मुलींसाठी स्पोकन इंग्लिश क्लासेस पण घेतो आपण 10वी नंतर, की त्यांना बाहेर गेले की थोडंसं इंग्लिशचं ज्ञान आलं पाहिजे, थोड्याशा गोष्टी, कॉन्फिडन्स ते पण घेतो. आणि त्यानंतर मोस्टली आपण काउन्सिलिंग पण भर आहे की मुलींना आता सगळ्या प्रकारची काउन्सिलिंगची गरज आहे, जी कौटुंबिक असो, शैक्षणिक असो किंवा वैयक्तिक असो. नाही का, वयात आलेल्या मुलीला प्रत्येक गोष्टीसाठी काउन्सिलिंग लागतं, की घरात जर आई वडील वेळ देत नसेल तर ती मुलगी स्वतःचे मन कोणाजवळ व्यक्त करणार. आणि आता अशी परिस्थिती पण राहिली नाही की मैत्रिणीला काय सांगू आणि मैत्रीण तेवढी विश्वासातली असू शकते, असं पण नाही. त्यामुळे मुलींसाठी आपण काउन्सिलिंग पण ठेवतो, की त्यांचे जे काही प्रॉब्लेम असेल, कौटुंबिक असो किंवा शारीरिक असो किंवा काही त्यांना अजून मनात कुठल्या गोष्टी असो, की त्या माझ्याशी शेअर करू शकतात.